आणि मागच्या 8-10 दिवसापासून जे आहेत आपण बघितलं असेल यांचे बरेच प्रयत्न सुरू होते काय कार्यक्रमाला कसा आपण गालबोट लावायचा आणि कुठेतरी राहुल गांधींना थांबवण्याकरिता हा केलेला मूर्खपणा आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीने काल त्यांनी त्या ठिकाणी वातावरण केलं. तिला तुम्ही तिला दाबून रटवून तुम्ही त्याकडनं स्टेटमेंट करून घेतलेलं ती मुलगी किती रडली ते आम्हाला माहिती आहे. मुलींच्या वसतिगृहाच्या बाहेर ABVPचे कार्यकर्ते काय करत होते आणि ते काय करत होते हा प्रश्न विचारणं साहजिक आहे, कारण मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत. प्रश्न हा आहे की त्या ठिकाणी आमच्या युवक काँग्रेसच्या NSUIच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती ह्यांनी गुन्हे दाखल केले. ते कशाच्या बेसिसवर तुम्ही गुन्हे दाखल केले? तुम्ही या संदर्भात व्हिडिओ टाकू नका. त्या मुलीला दबाव टाकून चुकीचा व्हिडिओ करून घेतला. तो जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे भाजपचा तो चुकीचा दबाव टाकून घेतलेला व्हिडिओ आहे. त्यानंतर त्या मुलीने तिच्या मैत्रिणींना संपर्क करून यातली सगळी कहाणी सांगितली. आज पुणे शहरामध्ये छात्रों की गूंज हा राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे. राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मात्र याच कार्यक्रमाच्या पूर्वी म्हणजे काल रात्री पुण्याच्या COEP कॉलेजमध्ये आपण पाहिलं की युवक काँग्रेस आणि ABVPमध्ये जोरदार राडा झाला आणि त्यानंतर तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आत्ता आपल्यासोबत काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत. खरं तर अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल रात्री नेमकं काय झालं होतं? स्नेहल, तुम्ही ज्या पद्धतीने बघत असाल पुण्यातील एकंदरीत वातावरण छात्रों की गूंजसाठी ज्या विद्यार्थिनी आहेत त्या किती उत्सुक आहेत आणि मागच्या 8-10 दिवसापासून जे आहेत आपण बघितलं असेल यांचे बरेच प्रयत्न सुरू होते काय कार्यक्रमाला कसा आपण गालबोट लावायचा, परंतु यांना काही मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी कालचं जे प्रकरण घडलेलं आहे त्याची कालची जी घटना घडलेली ते त्यांनी त्यांच्या माध्यमातून घडून घेतलेली आहे. दुसरा विषय, आता हे काय पहिल्यांदा गुन्हा दाखल झालेला नाही आमच्यावर, याच्या आधी खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल दरवेळेस काँग्रेस भवनावर यायचं, आंदोलन करायचं. मागच्या वेळेस कसे कार्यकर्ते आलेले ते तुमचाच व्हिडिओ व्हायरल झालेला. तुम्ही जो व्हिडिओ केलेला तो मिलियन्समध्ये तो व्हिडिओ गेला की कशी कार्यकर्ते ज्यांना इथं का आलेलं तेच माहीत नव्हतं. तर विषय एवढाच होता, त्या मुलीच्या ह्याच्यासाठी आम्ही तिथं गेलेलो, परंतु ह्यांनी त्याला जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले. आमच्या कार्यकर्ता सागर धाडवे हा तिथं उपस्थितही नव्हता तरी तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तर याचं काय, फक्त जी लोक आवाज उठवतात, जी लोक यांची प्रकरणं बाहेर काढतात त्या लोकांवर यांचं टार्गेट म्हणून यांनी ठेवलेलं आहे. उद्या काही जरी झालं आम्हाला फरक पडणार नाही, तुम्ही 5 ने 10 गुन्हे दाखल करा चालेल, परंतु काही जरी घडलं त्याला सर्वस्व कारणीभूत भारतीय जनता पक्ष असेल. म्हणजे आमच्यासोबतसुद्धा तर यांच्या सर्व प्लॅन कारण यांना आम्ही एक्सपोज करतो ना प्रत्येक बाबतीत, तर यांना ती लोकं नको आहे. त्यामुळे यांना डिमोरलाइज कसं करायचं, यांना कसं आपण त्रास द्यायचा असं नाही, तर ह्या माध्यमातून त्रास देऊ, परंतु ते त्याच्यात कदापि यशस्वी होणार नाही हे आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. पण त्यांच्याकडून असं म्हणण्यात येते की काँग्रेसकडून किंवा NSUIच्या विद्यार्थ्यांकडून त्या मुलींवरती जबरदस्ती करण्यात आली किंवा व्हिडिओ बनवून. आमची इच्छा आहे त्यांनी व्हिडिओ बाहेर द्यावे. आमच्याकडे व्हिडिओज आहेत. आमचे जे कार्यकर्ते आहेत, समजा आता हा जो निशांत, 1-2 व्हिडिओ बाहेर पण आले नाही तो व्हिडिओ नंतरचे आहेत. आता हा निशांत आहे, निशांत तिथं आधीपासून होता, तो व्हिडिओ आमच्याकडे, तो व्हिडिओ तुमच्याकडे आम्ही दिलेला नाही. आता आम्ही देऊ, आज आम्ही ती पत्रकार परिषद घेऊ, ते आम्ही तुमच्याकडे तो व्हिडिओ देऊ. तुम्ही बघा, शांततेत ही मुलं तिथं आंदोलन करत होती, घोषणा देत होती बसून. जो विषय त्या समज म्हणजे त्या मुलीसंदर्भात जो होता, तुम्ही त्यामुळे एवढं प्रेशराईज का करतायत? म्हणजे तिला तुम्ही तिला दाबून रटवून तुम्ही त्याकडनं स्टेटमेंट करून घेतलेलं, ती मुलगी किती रडली ते आम्हाला माहिती आहे. शेवटी तिला तिचं शिक्षणाचं हे, तिला पालकांचं घरातला विषय आहे, बऱ्याच गोष्टी होत्या, परंतु एका व्हिडिओमुळे यांना एवढं फक्त निमित्त पाहिजे होतं, तो त्यांनी याच्या माध्यमातून साध्य केला. भाजप किंवा ABVPकडून असं देखील म्हणण्यात येते की ही छात्रों की गूंज नाही, पैसों की गूंज आहे. नाही, खरा अर्थ तर तुम्ही बघितला असाल, कोटामधून सुरू झालेला हा कार्यक्रम आता 4थ्या टप्प्यात आलेला आहे आणि वाढता प्रतिसाद तरुणांचा. आणि आता तर हा युवतींसाठी खास प्रोग्राम राहुल गांधींनी आयोजित केलेला आहे. राहुल गांधींना एवढ्या प्रमाणात झेनजी असतील, झेन अल्फा असतील यांचा प्रतिसाद जो मिळतो आहे, त्याच्यामुळं हे सत्तेतले जे काही पुणे आहेत ते घाबरलेले आहेत आणि कुठेतरी राहुल गांधींना थांबवण्याकरिता हा केलेला मूर्खपणा आहे. आणि त्या चुकीच्या पद्धतीने काल त्यांनी त्या ठिकाणी वातावरण केलं. आमचे काँग्रेसचे असतील ते संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करत होते. ज्या पद्धतीने त्या मुलींवर त्यांनी दबाव आणला होता त्याच्याकरिता त्या यांना विचारत होते की अशा पद्धतीने तुम्ही का करतायत. आणि ही ABVPची विद्यार्थी तिथं काय करत होते कार्यकर्ते एवढ्या रात्रीचे, मुलींना दबाव आणून कुठंतरी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट द्यायला लावलं, त्यांच्या व्हिडिओ व्हायरल करतात. यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमावर काही फरक पडणार नाही आहे. राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम ऐतिहासिक होणार आहे. त्याला फार मोठ्या प्रमाणात तरुणी तिथं उभे राहणार आहेत. आणि काल मी त्या ठिकाणी नव्हतो, काही कारणास्तव मी घरी होतो फॅमिलीच्या कारणाने, पण तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारण मी अनेक भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे मला वाटते प्रमुख नेते आहेत, त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढलेत, वीज चोरी असतील, त्यांच्या मंडळाचे भ्रष्टाचार असतील, त्यामुळे ते घाबरलेले आहेत आणि कुठंतरी आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी ते पुढे येत आहेत. काय वाटतं
वाटते आजच्या कार्यक्रमाबद्दल? या सर्व कालच्या जो गदारोळ झाला त्याचा प्रभाव पडेल वाटते कार्यक्रम? तुम्हाला सांगतो COEPतून प्रचंड प्रमाणात मेसेज आम्हाला युवक काँग्रेसला नेणेसवायला येतात. दादा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिला याचा आनंद आहे आम्हाला. आम्ही सावित्रीच्या लेकींना भेटायला राहुल गांधी जे येतात आमचे प्रश्न मांडायला, त्यामुळे आम्ही येणार. तुम्ही इथं आलात त्यामुळे आम्हाला पाठिंबा मिळाला. नेहमीच ABVPची मुलं इथं येऊन दुडगूस घालतात हे तिथं कळून गेलं. राहुलजी हेच सांगतात, डरो मत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज एज्युकेशन व्यवस्थेचे अनेक प्रश्न राहुलजी मांडतायत. आज धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला लागला कशासाठी? पेपर लीकमुळे. आज विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोण खेळते? भाजप सरकार. हे विद्यार्थिनींना कळालेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल 40 ते 45 हजारहून अधिक रजिस्ट्रेशन तिथं झालेली आहेत. आणि लाखो लोकांचा रिस्पॉन्स या छात्र की गुंजला देशभरात पुण्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. न भूतो न भविष्यती असं तुम्हाला त्या ग्राउंडवर दृश्य दिसणार आहे. इतिहासात नोंद होणारे मुलींचा सर्वात मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये झाल्याची हे लक्षात ठेवा तुम्ही. पण काल तिथं काय झालं होतं नेमकं कॉलेजमध्ये? म्हणजे त्यांच्याकडून म्हणण्यात येते तुम्ही मुलींना धमकावलं, तुमच्याकडून म्हणण्यात येते त्यांनी मुलींना. तिथं CCTV आहेत, ते का बंद केले हा पहिला प्रश्न महत्त्वाचा विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही जायच्या आधी तिथे ABVPचे कार्यकर्ते काय करत होते? तिथल्या मुलींच्या वसतिगृहाच्या बाहेर ABVPचे कार्यकर्ते काय करत होते? आणि ते काय करत होते हा प्रश्न विचारणं साहजिक आहे, कारण मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत? कुलगुरू त्यांच्याबद्दल का नाही बोलले की आमच्या गेटच्या आले? ते आमच्या इथल्या ज्या पदाधिकारी आहेत त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या NSUI युथ काँग्रेसच्या, त्यांना धमकावत होते की तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नका, तुम्ही या संदर्भात व्हिडिओ टाकू नका. त्या मुलीला दबाव टाकून चुकीचा व्हिडिओ करून घेतला. तो जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे भाजपचा, तो चुकीचा दबाव टाकून घेतलेला व्हिडिओ आहे. त्यानंतर त्या मुलीने तिच्या मैत्रिणींना संपर्क करून यातली सगळी कहाणी सांगितली. मग त्यांना लक्षात आलं की आपलं भांडं उघडं पडतं आहे, त्यामुळे ही सगळी माणसं गडबडली आणि तिथं जाऊन मग त्या हॉस्टेलला बाकी लोक पोचू नयेत, तिथं कोणी जाऊ नये अशी यंत्रणा रचली. युवक काँग्रेसचे NSUIचे लोक जय भीम जय संविधानचा नारा तिथं देत होते. आणि नारा द्यायला कुठं अडचण नाही. त्यांचे गुंड प्रवृत्तीची लोक NSUIच्या मुलांवर, युथ काँग्रेसच्या मुलांवर अंगावर धावून आले, हे तिथं गणलेलं आहे. हे ABVPची मूळ प्रवृत्ती गुंडागिरीची आहे. युवक काँग्रेस NSUI कधी कुठं जाऊन भांडणं मारामाऱ्या करत नाही आणि संविधानिक अधिकार आहे. जर एखादी महिला, एखादी विद्यार्थिनी अडचणीत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि त्याच विद्यार्थिनींच्या पाठीशी राहण्यासाठी आज राहुलजी 5 वाजता AIMSS ग्राउंडला येत आहेत. आपण सर्वांनी यावं ही विनंती. आता 50 ते 60 जणांवर जवळपास गुन्हे दाखल झालेत. काय पुढची भूमिका असणार आहे? आमची आता ही पुढची भूमिका अशी असणार आहे की ह्या केसचा निकाल तेव्हाच लागेल ज्यावेळेस महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेऊन ह्या केसचा निकाल लागणार आहे. प्रश्न हा आहे की त्या ठिकाणी आमच्या युवक काँग्रेसच्या NSUIच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती ह्यांनी गुन्हे दाखल केले. ते कशाच्या बेसिसवर तुम्ही गुन्हे दाखल केले? तिथल्या CCTV कॅमेरा तुम्ही काढून पहा. तिथले पोलीस यंत्रणा होती, एकतर पोलीस यंत्रणेने मी होतो त्या ठिकाणी, पोलीस यंत्रणेने त्या ठिकाणी आमच्यावरती लाठीचार्ज केला. त्या ठिकाणी ABVPचे गुंडांचा हैदोस चालू होता. सावित्रीच्या बहिणींनी, सावित्रीच्या मुलीने आम्हाला तिथं हाक घातली की आमच्यावरती अन्याय होते, तुम्ही येऊन आम्हाला संरक्षण द्या. एक भाऊ म्हणून आमचे कर्तव्य होते की त्या मुलींच्या पाठीमागे राहणं. या एका X चॅनलला त्या 5-7 मुलींनी त्या दिवशी बाईट दिल्या होत्या COEP कॉलेजवरती. त्या ठिकाणी बाईट दिलेल्या मुलीपैकी एका मुलीचा तुम्ही व्हिडिओ रिलीज केला. त्या 6 मुलीपैकी कुठली मुलगी आहे ह्या पुणे महाराष्ट्राला कुणालाच माहीत नव्हतं. तुम्ही त्या मुलीचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आणला, त्या मुलीची आयडेंटिटी तुम्ही रिव्हील केली. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार पुढे काही झालं तर? त्या मुलीला, त्या मुलीकडनं माफीनामा तुम्ही लिहून घेता. त्या मुलीची उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो. आणि आम्ही हिच्या अगोदर एक मुद्दा काढला होता की COEP कॉलेजमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये फीस वाढ केलेली आहे, स्कॉलरशिप बंद केलेल्या आहेत. तो मुद्दा काढल्यानंतर त्या मुलीनं त्याची हक्क त्याचे जे काही व्ह्यूज होते त्यावरती दिले होते. आणि ती मुलगी उद्या येऊन प्रोग्रामला आज येणार होती, तिला तुम्ही कोंडून ठेवताय. माझं लास्टचं सेंटेन्स कन्क्लुजन, तिच्याशी आमचा कुठलाही संपर्क झाला नाही, तिला अजून पण कोंडून ठेवलेला आहे. त्या मुलींना ह्या कोंडून ठेवण्याच्या ह्याच्याबद्दल किडनॅपिंगची केस ABVPच्या गुंडावरती तुम्ही टाकली पाहिजे. तर एकंदरीतच आपण पाहतोय हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. यातील अनेक जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर काल COEP कॉलेजमध्ये जो गोंधळ झाला, जो गदारोळ झाला, यानंतर आज राहुल गांधींचा कार्यक्रम जो आहे तो ऐतिहासिक होणार असं या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही एकंदरीत बाजू होती. पुण्याहून स्नेहल निमगरे, डिजिटल प्रभात.